गेल्या काही दिवसांपासून मावळ एमआयडीसी परिसरामध्ये जे आहे त्याचं वातावरण तापलेलं पाहायला मिळत आहे। विषय आहे PMRD कडून होणारी अनधिकृत बांधकामावर कारवाई, त्याला केलेला गावकऱ्यांनी विरोध आणि ही कारवाई जी आहे ती आमदार सुनील शेळके यांच्या दबावाखाली केल्याचा आरोप जो आहे तो आता स्थानिक ग्रामस्थ या ठिकाणी करताना पाहायला मिळत आहे। याच संदर्भात एक पत्रकार परिषद देखील आयोजित करण्यात आली होती। यामध्ये आमदार सुनील शेळकेंनी माफी मागावी, त्याचप्रमाणे राजीनामा देणार का अशी देखील मागणी जी आहे ती या ठिकाणी झालेली आहे। याच संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत उद्योजक रामदास काकडे यांचे पुत्र रणजित काकडे आहेत। सर, काय सांगाल, एक पत्रकार परिषद घेतली तुम्ही, नक्की हा विषय काय आहे? नक्की आमदार ही कारवाई का करतायत आणि तुमचं त्याला कसा विरोध असणार आहे? आमदार का कारवाई करता, एकतर आमदारांनी कारवाई केली नाही, कार्यवाही ज्यांच्या मार्फत झाली पाहिजे त्यांच्यावरती नक्कीच दबाव त्यांनी आणलेला आहे। दुसरं, आमदार ह्या पदाचा जी विश्वासार्हता आहे प्रत्येक जनतेच्या मनामध्ये असेल, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्या मनामध्ये असेल, ही जी विश्वासार्हता आहे या विश्वासार्हतेचा गैरफायदा घेऊन त्यांनी आपण बोलेल ते खरं हे जे रेटलं आणि या इथे ज्या कंपन्या आल्यात यांना असुरक्षितता तयार होईल हे जे वातावरण त्यांनी तयार केलं आहे ह्याच्या बदल्यात मी ही सगळी मागणी करतोय। आणि जी 9 तारखेला जी त्यांनी पत्रकारांच्या माध्यमातून जी खोटी सगळी माहिती, जाहीर खोटी माहिती जी दिली त्याच्यातून मी त्यांच्या राजीनाम्याची मागणी करतोय आणि ते आमच्या सर्वांची लेखी माफी मागणार का ही त्यांना मी विचारतोय। हे असलं तरी आपण पाहिलं तर त्यांनी एक झोन दाखला जो आहे आता सोशल मीडियावर फिरताना पाहिलं, म्हणजे त्यामध्ये शेती नाविकास असेल किंवा वनीकरण असेल, या बॉर्डरवर तुमची जागा जी आहे ती त्यात दाखवते। तुम्ही वनीकरणात घुसला असल्याचा आरोप देखील सुनील शेळके यांनी केलेला आहे। मी आत्ताच तुम्हाला सांगितलं ते त्यांचं 25 पैशाची पोस्टची कॉस्ट, आणि त्यात अजून एक आहे, जागा जेव्हा त्यांच्या भावाच्या नावावरती होती त्यावेळेस जागा चांगली होती आणि अचानक वनीकरणात गेली का? हा जो प्लॉट आहे ते सोशल मीडिया तुम्ही जे दाखवलं, इथून तो पिवळा पट्टा फिरला, या साईडला पिवळा रंग आहे, तो प्लॉट हे फॉरेस्ट स्टेशनचा सेपरेट काढलेला आहे। डी प्लॉट जो आहे तो आम्ही विक्री केलेला नाही आहे, ABC मध्ये विक्री झालेली आहे। हे PMRDचा नकाशा लक्षात यावं म्हणून हे छोट्या ह्याच्यात मी केलेलं आहे। मगाशी तुम्हाला पूर्ण नकाशे दाखवलेले आहेत आणि त्याच्या कॉपी सुद्धा तुमच्याकडे दिलेल्या आहेत। तो दाखला नक्की कसला आहे? कोणता जो फिरतोय आता सोशल स्टेशनचाच नकाशा आहे ना, तो थोडी माझ्या एकट्या गटाचा आहे, तो सगळ्या आसपासच्या जागेंचा नकाशा आहे। तो त्याच्यामध्ये ज्या आमच्या गटांमधून जे फॉरेस्ट स्टेशन गेले ते त्याच्यात आहे ना, आम्ही ते नाकारत पण नाहीये ते त्याच्यात। पण ते जे म्हणतात कंपन्यांना फसवलं, जुन्या जागा दिल्या, याच्या आधी त्यांची भाषा वेगळी होती। जसं ते 8 तारखेचं आंदोलन झालं, प्रकरण अंगावर यायला लागलं, मग ते जनता पावन मावळ हे सगळं त्यांना आठवायला लागलं। 9 तारखेच्या पत्रकार परिषदेत त्यांनी सांगितलं ना की तुम्हीच फसवलं त्यांना, कंपनीला फसवलं की वनीकरणातली जागा दिली। तेच मी म्हणतोय ना, त्यांनी जो विषयाचा ट्विस्ट जो आहे ना तो त्यांच्याकडून शिकावा। तुम्ही या संपूर्ण कारवाईच्या संदर्भात जे आहे ते PMRDच्या विरोधात कोर्टात गेलेला आहात, नक्की कोर्टात काय आर्ग्युमेंट झाले किंवा काय युक्तिवाद जो आहे त्या ठिकाणी झाला? आता कोर्टाने टेम्पररी स्टे दिलेला आहे, आज कोर्टात काय चर्चा होती त्याच्यावरती कळेल आपल्याला ते काय होतंय ते। नक्कीच आपण पाहिलं तर याच PMRDच्या कारवाई संदर्भात जे आहे म्हणजे तुमच्या माध्यमातून सगळ्या महाराष्ट्राच्या जनतेला सांगायचं आहे, येत्या काही आठवड्यात अजून काही कंपन्यांवरती 100% कारवाई होईल बघा। कशामुळे काय? इथं त्यांना काही सापडलं नाही ना, ते आता दुसरीकडे परत अजून काहीतरी चाचपत जाणार आणि तिथं कसा त्रास देतील हे बघणार, पण त्या कंपन्यांना कसं सुरक्षित करता येईल हे नाही बघणार। आता तुम्ही म्हणता की अनेक कंपनीला त्रास देणार, पण नक्की चाललंय कशामुळे? काहीतरी इंटेन्शन असेल ना? काय त्यांचं इंटेन्शन, मी मग ते हसमुख आहेत फार, त्यांचं इंटेन्शन नाही कळत आणि त्यांनी हसमुखच राहावं, ते त्याबद्दल काही दुमत नाही। तुम्ही लढताय बरोबर आहे, तुमचं एक वेगळं इंटेन्शन असेल, त्यांचं एक काहीतरी इंटेन्शन असेल ना की त्रास का देतील ते? त्यांचं इंटेन्शन आहे, माझं इंटेन्शन एकच आहे, इथं जे उद्योगधंदे येत आहेत ते सुरक्षित आणि व्यवस्थित राहावेत। त्यांना ते कुणीही आणू दे, ते कोणीही आणू दे, ते नीट इथं राहिले पाहिजेत। नक्कीच येत्या काही दिवसात जे आहेत आता एमआयडीसीतील अनेक कंपन्यांना असा त्रास देखील होण्याची शक्यता असल्याचं रणजित काकडेंनी जे आहे ते या ठिकाणी सांगितलेलं आहे। मात्र या संपूर्ण प्रकरणावर आता PMRD काय भूमिका घेतात हेच पाहणं या ठिकाणी महत्त्वाचं राहणार आहे। कॅमेरामन सुशांत समीर, रणजित जाधव, TV9 मराठी, पिंपरी चिंचवड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।